चला मॅचला करूयात सुरुवात. तसेच आदरणीय सुनीलजी परडे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक घेतली तर गोलंदाजाला 3000 4000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. तसेच गौरव पाटील आणि रायबा हजारे हे देखील चांगलं काम करतायत. स्वतः आयोजक आहेत. वलयत मॅचच्या दिशेने हा बॉल आपण पाहतोय. इथून मात्र शफल लावून मारण्याचा प्रयत्न अनिकेत पाटील आहे स्ट्रायकेनवरती आणि नॉन स्ट्रायकेनवरती प्रथमेश पालकरी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एस बी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमची आपण पाहतोय. मेगा फायनलची अंतिम लढत दोन्ही टीम मध्ये. एका बाजूला जय मसोबा मानेरे आणि दुसऱ्या बाजूला एस बी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा. हा बॉल इथून मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाठमोरा धावतोय आणि बॉल त्यांना बीट करून जाईल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार. तसेच आदरणीय जयेशजी पाटील यांना देखील विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती अकाउंट ओपन केलं अनिकेत पाटीलने वैयक्तिक आणि सांघिक. हा बॉल तर मात्र वेल लेप केला, सोडून दिला. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल. वाईडने इथून मात्र टीमची टोटल पुढे सरकली 5 या आकड्यावरती. भरपूर संख्येने मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. जे प्रेक्षक ऑनलाईन आम्हाला जोडले गेले त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय अंतारली चषकामध्ये. तसेच आदरणीय भरतजी ठाकूर यांना देखील विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जे सोनारपाड्याचे आहेत. राऊंड विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा बॉल सोडून दिला अनिकेतने. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळत असताना धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली आहे एस बी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमची. चला लवकर स्पीडअप करायचं आहे. पंचांना देखील विनंती आपण खेळाडूंना प्रोत्साहित करा त्या ठिकाणी लवकर खेळण्यासाठी. अंतिम मॅच आपण पाहतोय. 4 षटकांची लढत आहे. कोणता संघ अंतरली चषकाचा चॅम्पियन होईल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच समजेल. नेक्स्ट बॉल शफल होऊन अप्रतिम फटका लॉंग लेगच्या दिशेने. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकार. चारच्या बरोबरीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती.
अतिशय सुंदर फटका आपण बघितला. शफल होऊन जागा बनवली या फटक्यासाठी आणि लॉंग लेगच्या दिशेने बॉलला पाठवलं. अनिकेतच्या बॅटमधून आलाय चौकार. तेजस तयार. लो फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल आपण पाहतोय क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. अजूनही पहिल्या षटकामधील 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहतोय फटका खूप सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल मात्र आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. चौकाराला फलंदाज प्रथमेश पालकरीच्या बॅटमधून टीमची टोटल पुढे सरकली. 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगले बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा इथून मात्र पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधून आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा 4. स्पीडअप करा. जय म्हसोबा मानेरे या टीमला विनंती असेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. धावफलकावरती. अप्रतिम इथून मात्र सुरुवात केली गेली आहे. एसबी प्रतिष्ठान जन इथून मात्र RM11 सोनारपाडा या टीमच्या माध्यमातून. दोन्ही संघांचा खेळ दमदार राहिला आणि दोन्ही संघ फायनलच्या अंतिम मॅच मध्ये लढत देत असताना एकमेकांसमोर कालचा दिवस गाजवला सोनारपाडा टीमने आणि आजचा दिवस गाजवला मानेरे टीमने. तर स्वर्गीय श्री साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि स्वर्गीय कुमार राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मोफत पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यांचं देखील सौजन्य आपण पाहतोय गणेश पंडित पाटील आणि सौजन्य प्रथमेश सुरेश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकी स्पर्धेमध्ये मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात येते. त्यांचं विशेष आभार व्यक्त करतोय. हा बॉल फक्त सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला. लेग लंचचा फटका आपण बघितला. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केले गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकले 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय विकी जोशी आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी आला. पहिल्याच बॉल वरती दुहेरी धाव संख्या एकवटली अनिकेतने. फुलटॉस बॉल ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहेत विशाल. डाऊन दी बॉल चुकी होणार नाहीये. पहिला धक्का बसत असताना एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडाला. संकटमोचक
म्हणून ज्यांची ख्याती आहे, अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होतं. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा नक्कीच चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो प्रत्येकी मैदानावरती. तोच अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी गेला. चांगली बॅटिंग इथून मात्र करावी लागेल. अमोल पाटील असतील, त्यानंतर प्रथमेश पालकरी अशी जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अमोलसाठी राऊंड विकेटने हा बॉल ऑकलाईनचा. इथून मात्र बॅटची कडा होती. शॉट थर्ड मॅन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. तोपर्यंत मिळेल फक्त या ठिकाणी सिंगल डबलच्या सहाय्याने पुढे वाटचाल करत असताना 22 धावा धावफलकावरती. 22 ऑन अबाउट इन स्कोर कार्ड. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन सातत्याने जय म्हसोबा मानेरे टीमच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे अंतिम मॅच मध्ये. हा बॉल सॉफ्टने फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक धाव एकवटली गेली. एकच्या बरोबरीने धावा धावफलकावरती आहेत 23. मोठे फटके येणं फार गरजेचे आहे. तसेच आदरणीय शिवाजी भाग्यवंत कोळणी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेलाय. येतोय डॉट. हे डॉट बॉल जेवढे डॉट बॉल येतील ते नक्कीच टोचणारे असतील सोनारपाडा या टीमला, कारण की महत्त्वपूर्ण लढत आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ अंतरली चषकाचा चॅम्पियन संघ होणार आहे. चॅम्पियनसाठी अस्तित्वाची लढत दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या पायाच्या सहाय्याने अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. नक्कीच इथून मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी विराजच्या माध्यमातून. अप्रतिम फिल्डिंग. किती धावा असतील या बॉलवरती पंच? 3. 3च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली गेली. धावा धावफलकावरती 26 धावा पाहायला मिळतात. 2 ओव्हरच्या नंतर 26 धावा. दोषी येतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 19. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7 धावा आल्या. हा बॉल आपण पाहतोय. फटका खूप सुंदर आहे. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक येतो. मिसफिल्ड. चुका करतोय वारंवार जय म्हसोबा मानेरे संघ. दडपण नक्कीच असणार आहे, कारण की समोर आपण संघ पाहतोय SB प्रतिष्ठान, RM11 सोनारपाडा संघ. मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठ्या संघांना पराभवाची धूल सारली आहे या टीमने, सोनारपाडा टीमने. तोच संघ अंतिम फेरीमध्ये सामना खेळत असताना जय म्हसोबा मानेरे या टीम सोबत. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय फलंदाज अमोल पाटीलच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 32. एक विकेट जरूर पडली आहे. अनिकेत पाटील बाद झालेत.
हा बॉल इथून मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दांडी गोल अमोल पाटीलची खेळी होती संपुष्टात. मोठा धक्का. का मारत असताना आढावा घेत आहेत मैदानाचा. तसेच प्रेमनाथजी मात्रे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील चांगली साथ या स्पर्धेसाठी. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही याची देखील नोंद घ्या आपण. सामना सुरू ठेवायचा. इथून मात्र फक्त सॉफ्ट हँडने अमर होती स्ट्रायकरवरती. एक धाव एकवटली गेली अमरच्या माध्यमातून. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 33. या आकड्यावरती 2 फलंदाज नक्कीच बाद झालेत. मागच्या बॉलवरती अमोल पाटील ची विकेट आली होती. तो चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत होता. बघा त्या समोर बॅनर आहे तिथे छोटा मुलगा उभा आहे, त्याला बाजूला करायचंय. तर यस, वलयात मैदानाच्या दिशेने मॅच दमदार सुरू आहे. दोन्ही संघ संघर्ष जरूर करतायत या मॅच साठी. हा बॉल फक्त सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा स्क्वेअर लेग ला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केलं जाईल. फक्त सिंगल धाव. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. प्रवीण जसे होते एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची गणना केली जाते. जय मसोबा मानेरे टीमच्या माध्यमातून खेळत असताना या खेळाडूने देखील अनेक सारी मैदानं गाजवली आहेत. लहू मात्रे असतील, तेजस भोईर असतील, आरेश देखील असतील, चांगले खेळाडू आहेत जय मसोबा मानेरे या टीम मध्ये. हा बॉल इथून मात्र अप्रतिम फटका. कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल वेगाने इथून मात्र सीमारेषा पार, चौकार. चेतन मसने आणि सर्वेश पाटील यांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या थोडं जवळ यायचं आहे, कारण की तुम्ही भरपूर लांब आहात. व्हॉलेंटियरची भूमिका आपण घेत आहेत. जरा सहकार्य करायचं मित्रांनो, अंतिम मॅच आहे. आपण पुढे या. आपलीच टुर्नामेंट आपण पाहतोय. यस, थँक्यू. तर वळूया मॅचच्या दिशेनं. आपण धावा पाहतोय 3 षटकांमध्ये 38 धावा आहेत. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे एस बी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमची. हा बॉल इथून मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक वालवंती कार्पेट डीप स्क्वेअर लेग वरून येथील फक्त मिळेल सिंगल. अमर ठाकूरला या ठिकाणी स्ट्रायक वरती आणण्याचं काम सध्या सुरू आहे. अंतिम षटक आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त इथून मात्र धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल एस बी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा आणि मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय.
संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिक उपस्थित मान्यवर लाडक्या खेळाडूंचा पुन्हा एकदा अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. ओर द विकेट अमरसाठी फटका खूप सुंदर आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. बिग 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 हिट षटकार. धावसंख्या धावफलकावरती 45. पुन्हा एकदा इथून मात्र स्लोवर पद्धतीचा बॉल. एक धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न नक्कीच अमर करतायत आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतील बाद. हरेशला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी अंतिम ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन सातत्याने करत असताना जय मसोबा मानेरे या टीमला आपण पाहतोय. कारण की समोर ग्रामीणचा बाहुबली अमर ठाकूर उभा आहे. बॅटच्या रेंज मध्ये आला तर नक्कीच तो सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवतोय. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न सुरू आहे अमर ठाकूरचा आणि पाहता पाहता 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकली आहे. 48 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 48 धावा धावफलकावरती. उर्ध विकेटने नेक्स्ट बॉल. हा फटका खूप सुंदर आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. षटकार. क्षेत्रामध्ये तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फ्लॅटेस्ट स्ट्रोक. धावसंख्या धावफलकावरती 54 धावा. नक्कीच टार्गेट सेट करणारा बॉल असेल हा बॉल. शॉर्ट ऑफ द. अतिशय सुंदर फटका. बिग बिग बिग. पंचांचा इशारा येतोय. षटकार. आयवा जेल टिपला भावेश पाटीलने. नंतर पारितोषिक देण्यात येईल.
धन्यवाद विशाल पाटील. अतिशय अप्रतिम स्पर्धा शेवटच्या टप्प्यावरती जमलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली चषक 2025 या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये शेवटच्या टप्प्यावरती याच्यासाठी केला होता टास. शेवटचा क्षण गोड व्हावा याची देही याची डोळा पाहावा. हा गावदेवी क्रिकेट संघ आयोजित अंतरलीचा सामना शेवटचा सामना मेगा फायनल पैसा वसूल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि करायच्या धावा तब्बल 61 म्हणजे 15ची धावगती राखणं फार गरजेचं झालंय. सामन्याचे दोन्ही पंच अतिशय चांगली कामगिरी माननीय भाने सरांची असेल, माननीय म्हात्रे सरांची असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी त्यांनी होऊ दिली नाही. त्यांचे आभार व्यक्त करूयात. गुणवान स्कोरर आमचे रवी पाटील यांचे आभार व्यक्त करूयात. सकाळच्या सत्रामध्ये तर ज्यांनी स्कोरिंगची भूमिका पार पाडली त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सुंदर डेकोरेशन ज्यांनी केलं मंडप डेकोरेटर्स त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर कॉमेंटेटर विशाल पाटील यांचे आभार व्यक्त करतोय. डीजे मास्टर आमचे, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट या सगळ्यांचे आभार व्यक्त करूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना होतोय सुरू. दोन्ही संघांना विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. अंतरली संघाचे व्हॉलेंटियर्स त्यांचे विशेष आभार असतील. त्याचबरोबर 40+ अंतरली सर्वांचे आभार, सर्वांचे धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. स्पीडअप करायचंय ही नम्र विनंती. यानंतर बक्षीस वितरणाचा सोहळा देखील आहे. बघूया. स्ट्राईक एंडला फलंदाज हरेश आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रवीण आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गेम ऑन. पहिलं षटक गोलंदाज अनिकेत. अनिकेतचा पहिलाच बॉल. यावेळी जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. त्याच टप्प्यावरती अचूक चेंडूची हाताळणी केली आणि डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट फेकण्यामध्ये यश मिळालंय. पुढील चेंडू अनिकेत पुन्हा एकदा अंतरली गावेंकडून. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. एलिव्हेशन कमी मिळतंय. एक या धावसंख्येने सुरुवात करतील. अजूनही 60 धावांची गरज आहे. येणारे 22 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूला सिंगल पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक थोडेसे बदलत आहेत. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन जरूर आहे आणि त्या कॉम्बिनेशनला उत्तर देण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडवरती सज्ज आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. नम्र विनंती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळेस गती कमी केली. चांगली लाईन लेंथ. एक धाव थांबवू शकले नाहीत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. लेग बाईच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती ऍड होत आहेत. एकूण 2 धावा धावफलकावरती. एकवीस चेंडू 59 धावा करायच्या आहेत. 59 रिक्वायर्ड, 21 डिलिव्हरीज. गोलंदाज पुढील चेंडू. यावेळेस गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलंय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील आणि चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. एकूण 4 या आकड्यावर. षटक सुरू मैदानामध्ये पहिलं. अतिशय अप्रतिम खेळी साकारली होती अमर ठाकूरच्या माध्यमातून मागच्या इनिंगमध्ये. पुढचा बॉल अनिकेत. यावेळेस स्टान्स देखील चेंज केला आहे. उचित काही होऊ शकलं नाही आणि एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती लागत आहेत. पुढील चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन अनिकेत पाटील. क्षेत्ररक्षण थोडंसं बदलतायत. कशा प्रकारचा खेळ होईल हे देखील पाहणं फार गरजेचं झालंय.
यावेळेस लोअर फुल टॉस आहे, चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नसेल. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा पहिला धमाका, सिक्सर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर करतोय सुरुवात. चला स्पीडअप करायचंय प्लीज. वारंवार विलंब होता कामा नये. पंच. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सुरुवात करतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता खेळाडूच्या हातात आणि बसतोय अजून एक धक्का.
पाहिलं शेवटचा चेंडू आपण बघतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वडिलांनी देखील काल खूप चांगला डीजे वाजवलाय आणि आज मुलगा सुद्धा एंटरटेन करतोय. जबरदस्त. जाऊयात मॅचच्या दिशेने, काय घडेल मैदानामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. चिराग ठाकूर स्ट्राईक एंडला फलंदाज आता मात्र येतोय. यावेळी जागा बनवण्याचा प्रयत्न होता, कीपर बीट झालेत. एकच धाव मिळेल लेग बाईसच्या माध्यमातून आणि षटक क्रमांक दुसऱ्याची सांगता होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते ते एकूण 16. तर या ठिकाणी आपण विशेष सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय श्रीरामदादा पाटील निलजे यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. पूर्णपणे रेग्युलर संघ अंतरली यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान केला जाईल. आणि तर चला, चंद्रकांतदादा पाटील, सूर्यकांतदादा पाटील आणि सर्व इथे मनोजदादा पाटील, चिंतामणदादा हजारे, निलेशदादा दातीलकर, सामना आपण सुरू ठेवायचा. या ठिकाणी विशेष सन्मान या क्रीडांगणासाठी अतिशय मेहनत घेतली. आदरणीय श्रीरामदादा पाटील निलजे यांचा विशेष सन्मान पूर्ण संघाच्या माध्यमातून करण्यात येतोय. खेलपट्टी आणि क्रीडांगण बनवण्यासाठी त्यांचा विशेष हातभार लाभला गेला. दमदार व्यक्तिमत्व निलजे गावातील आदरणीय श्रीरामदादा पाटील यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हा भव्य सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. असंच प्रेम सातत्याने राहू द्यात हीच नम्रतेची विनंती. बोलूयात मैदानाच्या दिशेनं. जवळच सामन्याकडे सामना सुरू होतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहेत 45 धावा. पहिला बॉल, पहिलाच बॉल, खराब चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 12 चेंडू 43 ची गरज. 12 बॉल्स 43 रिक्वायर्ड. या चेंडूची गरज होती का, हा देखील एक यक्षप्रश्न जरूर असेल. सामना आपल्या हातामध्ये जवळपास आलाय. चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला येतोय तो फलंदाज विशाल, ज्यांनी मात्र अप्रतिम खेळ साकारलाय संपूर्ण दिवसामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन सामना स्पीडअप करायचा आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. लांबी कमी, उंची जास्त, टिपला जाईल एक झेल आणि फलंदाज बाद. हा डिटर हरेश येत आहेत. आता मात्र या षटकामध्ये आपण बघितलं एकच चेंडू झालाय, 2 धावा खर्च केल्यात. हरेश येत आहेत. हरेश मध्ये क्षमता आहे, कपॅसिटी आहे, ती सिद्ध करण्याची आता मात्र गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज हरेश. यश केणे पुन्हा एकदा. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय. पॉवरफुल पॉवर पॅक असेल की खेळाडूच्या हातात, आणि यावेळेस फसवलंय जाळ्यामध्ये. फलंदाज बाद.
यावेळेस हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा एक चांगली लाईन पाहायला मिळाली आणि डॉट बॉल. 6 चेंडू करायचे आहेत तब्बल 40 धावा हा सामना जिंकण्यासाठी जय मसोबा माळेरे टीमला. बॉल 40. पहिलाच बॉल पुढे सरसावून मारला फटका. एकच धाव मिळेल. धावसंख्या 21 वर पुढे. 39 ची गरज 5 चेंडूंमध्ये. सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट आहे. औपचारिकता शिल्लक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. काय घडेल या मॅच मध्ये. गती कमी केली आणि आता मात्र दांडी गोल होतीये. फलंदाज बाद. सो इट्स अ डेड बॉल. बघूया. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. दिशा थोडीशी करा. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या सरकते पुढे. एकूण 23 या आकड्यावर. 23 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गती कमी केली. चांगली लाईन लेन. डॉट बॉल. तर सामना संपल्यानंतर कोणी स्टंप्स आपल्या सोबत न्यायचे नाहीयेत. ते 40+ संघाचे आहेत आणि अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. याच दरम्यान एक अप्रतिम धमाका पाहायला मिळेल. सीमारेषेबाहेर षटकार. सुरेशजी ठाकरे साहेब खोणी गावचे त्यांचं थोड्याच वेळात इथे आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॉल होतं यार. यावेळेस गती कमी केली. पुन्हा एकदा हवेत जरूर आहे. झेलची शक्यता. नो मॅन्स लँडला चेंडू पडेल. एकच धाव. दोन चेंडू 31 ची गरज. 2 balls 31 रिक्वायर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस एक अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची अजूनही गरज आहे. एक चेंडू 27. 1 ball 27 रिक्वायर्ड. चला सर्व व्हॉलंटियर्सला विनंती आहे. सगळ्या खुर्च्या आपण जमा करायच्यात आणि इथे आणून ठेवायच्यात. स्टंप्सला कोणी हात लावणार नाही याची नोंद घ्यायची. शेवटचा चेंडू आणि आता मात्र या स्पर्धेचा विजेता SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या स्पर्धेचा चॅम्पियन. तर या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत.